हॅलो मित्रांनो, घनचक्कर हा 1990मध्ये रिलीज झालेला मराठी पिक्चर आहे. याचे डायरेक्टर आहेत अविनाश ठाकूर आणि याच्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ, प्रिया बेर्डे, उषा नाडकर्णी आणि माधवी गोगटे आहेत. तसेच गेस्ट कलाकार सचिन, प्रशांत दामले आणि जॉनी लिव्हरसुद्धा आहेत. या चित्रपटामध्ये अशोक सराफ म्हणजेच मानकू याचे एक सायकलचे दुकान असते आणि तो त्या दुकानात काम करून रोजच्या जीवनाचा खर्च भागवत असतो. मानकूचा ज्योतिष आणि भविष्यशास्त्रावर खूप विश्वास असतो. त्याच्यामुळे तो नेहमी लॉटरीचे तिकीट खरेदी करत असतो आणि पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी बघत असतो. दुकानामध्ये जास्त गिराईक यावेत याच्यासाठी मानकू हा सायकल मुद्दामून पंक्चर करण्यासाठी रस्त्यात खिळे टाकतो आणि कस्टमर वाढवत असतो. एक दिवस त्याच्या दुकानामध्ये या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री धना ही येते. तिची चप्पल तुटलेली असते. ती चप्पल मागण्यासाठी मानकूच्या दुकानात येते. मानकूच्या दुकानात आल्यानंतर ती तिचा परिचय देऊन तिला चप्पल पाहिजे असते, त्याच्यामुळे ती मानकूची चप्पल घेऊन निघून जाते आणि संध्याकाळी परत देते म्हणून सांगून तेथून निघून जाते. आणि या पद्धतीने मानकू आणि या चित्रपटाची मुख्य नायिका धना या दोघांची भेट होते. या चित्रपटामध्ये विजू खोटे यांच्या मुकादमाची भूमिका दाखवण्यात आलेली आहे. धना जिथं काम करत असते तिथला इन्चार्ज म्हणजेच हा मुकादम असतो आणि धनाचा बाप मुकादमाशी लग्न कर म्हणून तिच्या पाठीमागे लागलेला असतो. पण धना तयार होत नसते. एक दिवस धनाचा बाप मुकादमाला त्यांच्या घरामध्ये जेवायला बोलवतो आणि लग्नासाठी कन्व्हिन्स करतो आणि हे दोघेही लग्नाची बोलणी करून मोकळे होतात, या अर्थाने की धना लग्नासाठी तयार होईल आणि ती या लग्नाला नकार देणार नाही. पण धना यांच्या दोघांच्या डिसिजनच्या विरुद्ध असते. ती मुकादमाशी लग्न करायला तयार नसते कारण मुकादम हा तिच्यावर कायम रोख जमवण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिच्याशी कायमच मोठ्या आवाजात आणि तिच्यावर आरेरावी करत असतो. त्याच्यामुळे धनाला मुकादमचा स्वभाव कधीच पटत नसतो. तिकडे दुसरीकडे मानकू जिथं राहतो त्या घराच्या शेजारी तानी म्हणजेच प्रिया बेर्डे राहत असते व ती मानकूच्या सतत घरी येत असते व त्याला परेशान करत असते. अर्थात तानीचा मानकूवर जीव असतो, पण मानकू नेहमीच तिला हटकत असतो. या दोघांमध्ये सतत तुतुमेमे चालत असते. मानकूच्या दुकानात दोन गिराईक येतात व त्याला सांगतात की गावामध्ये नागनाथ हा ज्योतिषी आला आहे व त्याने आत्तापर्यंत सांगितलेली सगळी भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. हे ऐकताच थोड्या वेळाने ज्यावेळेस तानी मानकूच्या दुकानात येते त्यावेळेस मानकू तिला हे सगळं सांगतो व नागनाथकडं आपण आज संध्याकाळी जाऊ आणि आपली भविष्यवाणी त्याच्याकडनं जाणून घेऊ हे तिला सांगतो व ते दोघेही तयार होतात. नागनाथ म्हणजेच निळू फुलेंनी या चित्रपटामध्ये ज्योतिषाची भूमिका साकारली आहे. मानकू आणि तानी नागनाथ या ज्योतिषाकडे पोहोचतात व त्याला आपला हात दाखवून ज्योतिष विचारतात. त्यावेळी नागनाथ हा म्हणतो की तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे, तुझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा येईल, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तानी आणि मानकू हे दोघेही त्याला विचारतात. नागनाथ हा म्हणतो की तुम्हाला एक खून करावं लागेल. हे ऐकून दोघेही खूप आश्चर्यचकित होतात. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस घरी येतात त्यावेळी ते विचार करू लागतात की आपल्याला एकच खून करायचं आहे, त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप पैसा येणार आहे. त्यानंतर हे दोघेही त्या पद्धतीने प्लॅनिंग करू लागतात. ते दोघं विचार करू लागतात की आपण हा खून कसा करायचा. त्याच विचारात असताना एके दिवशी मानकूच्या दुकानामध्ये प्रशांत दामले हा गिराईक म्हणून येतो सायकल नेण्यासाठी व त्याचा ॲड्रेस देत असताना ॲड्रेस सांगतो गुंडूरावच्या घराच्या पाठीमागं. मानकू विचारात पडतो हा गुंडूराव कोण. त्यावेळी प्रशांत दामले त्याला सांगतो की तोच गुंडूराव जे हॉटेल आहे व त्याने आपला. मानकू परत विचारतो हा गुंडूराव नक्की कोण. त्यावेळी प्रशांत दामले त्याला सांगतो तोच गुंडूराव ज्याने आपल्या मामाचा खून केला आणि पचवला देखील.
इथे मानकूच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते व तो विचार करू लागतो की आपण गुंडूरावला जाऊन जर विचारले की त्याने खून कसा केला आणि तो यशस्वीरित्या पचवला देखील, हे जर आपल्याला कळाले तर आपणही त्यासारखे करू शकतो आणि ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण धनवानही होऊ शकतो. गुंडूरावची भूमिका या चित्रपटामध्ये दीपक शिर्के यांनी केली आहे. एके दिवशी मानकू गुंडूरावकडे जातो व त्याच्याशी बोलू लागतो. त्याच्याशी बोलत असताना तो त्याला विचारतो की तुम्ही तुमच्या मामाचा खून केला, तो कसा केला, मला याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हे ऐकून गुंडूराव चिडतो आणि तो मानकूला मारू लागतो. गुंडूराव मानकूला खूप मारतो आणि मानकूला त्याच्या घराच्या बाहेर हाकलून देतो. त्याच्यानंतर हा डाव फसल्यानंतर मानकू विचार करू लागतो की आपण नक्की खून कसा करायचा व तो याच विचारात असताना तो हे ठरवतो की आपण स्वतः हत्यारे घ्यायची आणि आपण स्वतः खून करायचा. त्यासाठी त्याला पैशाची गरज असते. यासाठी तो त्याचा मित्र दत्तू न्हावी याच्याकडं 100 रुपये मागायला जातो आणि तो दत्तूला असे सांगतो की तू जर आत्ता 100 रुपये दिले तर मी तुला तेच पैसे 3 महिन्यामध्ये 3 पट करून देईल, म्हणजे 100 रुपयाच्या बदल्यात मी 500 रुपये तुला देईल. हे सांगून तो 100 रुपये घेऊन येतो. दत्तूकडून 100 रुपये मिळवल्यानंतर तानी आणि मानकू विचार करू लागतात की पुढील खून कसा करायचा. या चित्रपटामध्ये सचिन यांनी एका पाहुण्या कलाकाराची भूमिका केलेली आहे. एके दिवशी मानकू बाहेर फिरत असताना सचिन नाटकाची प्रॅक्टिस करत असतो. त्याचवेळी मानकूच्या कानावर आवाज पडतो की नाटकाचे हे संवाद असतात की नाटकामध्ये सांगितलेलं असतं की सचिनला आत्महत्या करायची आहे. हे ऐकताच सचिनकडे मानकू धावत जातो व त्याला म्हणतो की तू आत्महत्या करू नकोस किंवा तुला आत्महत्या करायची गरज नाही आहे, त्याच्या बदल्यात मी तुझा खून करतो. अर्थात मानकूला हे माहीत नसतं की सचिनची नाटकाची प्रॅक्टिस चालू असते. त्यानंतर सचिन त्याला सगळं खरं सांगतो. त्यानंतर मानकू निराश होऊन परत घरी परततो. एके दिवशी दुकानात असताना मानकूजवळ एक म्हातारी येते. ही म्हातारी म्हणजेच उषा नाडकर्णी असते, जी की या चित्रपटाची दुसरी मुख्य नायिका आहे. मानकू तिला म्हणतो की तू काय करते इथं. ती मावशी म्हणते की मी उपाशी आहे, मला खायला काहीतरी दे. मानकू म्हणतो माझं डोकं फिरू नको, मला आवडत नाही, जा इथून. त्यावेळी मावशीच म्हणजे उषा नाडकर्णी म्हणते की मला खायला मिळत नाही, त्याच्यामुळं मी रोज देवाकडं मरण मागते. हे ऐकून मानकूच्या डोक्यात टूप पेटते व तो म्हणतो हिला जर आपण खुनाचा बळी बनवला तर आपलं हे काम होईल आणि हिचंही काम होईल. पुढे मावशी म्हणते माझ्याकडे राहायला जागा नाही आहे, जर माझ्या घरावर छप्पर असेल तर मी मरायला मोकळी होईल, मला आयुष्यामध्ये दुसरं काही नको आहे. हे ऐकताच मानकू म्हणतो तुला पत्र्याची खोली चालेल का. तर मावशी म्हणते होय चालेल की. हे म्हणून मानकू त्या मावशीला आपल्या घरी राहण्यासाठी तयार करतो व मावशी मानकूच्या घरी राहायला येते. घरी गेल्यानंतर मावशी मानकूला म्हणते मी इथं फुकट राहणार नाही, मी पडेल ते काम करेल. नंतर मानकू हा धनाकडे जातो व तिला ही खुशखबरी सांगतो की एक जीवाला कंटाळलेली आजी त्याच्याजवळ आली आहे व तिने आपल्या घरात तिला आसरा दिला आहे आणि आपण लवकरच तिचा काटा काढू आणि आपण आपल्या कामामध्ये यशस्वी होऊ. हे धना ऐकून खुश होते. तिकडे मावशी मानकूसाठी रोज जेवण बनवत असे व ते खाऊन मानकू तृप्त होत असे. मावशीने मानकूसाठी खूप सेवा केलेली असते व मानकू ही आजीचा खून करू शकत नाही. एके दिवस धना तिकडे येते व हे सगळे पाहून तीही म्हणते मानकूला की तू मावशीचा खून करू नको, ती तुझ्याला खूप जीव लावते. हे ऐकून मानकू खूप खुश होतो. त्याच्यानंतर मानकू दुसऱ्या व्यक्तीचा खून करण्याच्या विचारात असतो व एके दिवशी तो असाच बाहेर जात असताना एके ठिकाणी त्याला खूप मोठा
खूप मोठी गर्दी दिसते. तिथे तो थांबतो. तिथे एका व्यक्तीचा घरामध्ये खून झालेला असतो व त्यासाठी बाहेर गर्दी जमलेली असते. हे मानकूला कळताच मानकू आत जाण्याच्या विचारात असतो. ह्याच्यासाठी की तो खून कसा झाला असेल याचा आपण अंदाज घेऊ, याच्यासाठी मानकू आत जाण्याचा विचार करतो व काही वेळाने तो आत जातो. आत गेल्यावर एका खोलीत मृतदेह पडलेला असतो. हे पाहून मानकू त्याच्याजवळ जातो व त्याच्याजवळ पडलेला चाकू हातात घेऊन तो याचा अंदाज घेत असतो की खुन्याने हा खून कसा केला असावा आणि तो तेथेच थोडा वेळ थांबतो. पण काही वेळाने तेथे पोलीस पंचनामा करण्यासाठी येते व मानकूच्या हातातला सुरा पाहून ते त्याला खुनी समजतात व त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी हा मावशीच्या परिचयाचा असल्यामुळे ती पोलीस अधिकाऱ्यालाच मानकूबद्दल सांगते की मानकू हा खूप सरळ साधा माणूस आहे, त्याने हा खून केलेला नाही आहे, तो फक्त तिथे पाहायला गेला होता. हे ऐकून ते पोलीस अधिकारी मानकूला फक्त वॉर्निंग देऊन आणि समज देऊन सोडून देतात व मानकू सुटून जातो. तिकडे मानकूचा मित्र दत्तू हा मानकूची वाट अडवून त्याला त्याचे पैसे परत मिळावेत याच्यासाठी विचारणा करत असतो. आणि तो एके दिवशी धनाच्या समोर त्याला अपमानित करून बोलतो आणि हेच मानकूला खटकते व तो हे ठरवतो की आपण जर दत्तूचाच काटा काढला तर तो आपल्याला परत पैसेही मागणार नाही आणि आपल्या अपमानाचा बदलाही होईल पूर्ण. तसेच जे ज्योतिषाने सांगितले होते एक खून करायला तेही पूर्ण होईल आणि ह्याचा विचार तो करू लागतो. त्याच रात्री मानकू ठरवतो की त्याच्या खोलीवर जाऊन दत्तूचा खून करायचा आणि त्याचा काटा काढायचा. याच्यासाठी तो सुरा घेऊन रात्री त्याच्या खोलीवर गेलेला असतो. तिथे दत्तूला मारण्याच्या प्रयत्नात असताना तो खूप भीतो आणि तो चाकू तिथंच ठेवून येतो, हे विचार करून की तो चाकू दत्तूला लागेल आणि तो मरून जाईल. त्या रात्री दत्तूच्या उशाखाली चाकू ठेवून मानकू तेथून परत जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गावामध्ये एक माणूस येतो व त्याला सांगतो की दत्तू मरण पावला. हे ऐकून मानकू खुश होतो व हे विचार करू लागतो की काल रात्री जो चाकू त्याने तिथे ठेवला होता उशीपाशी त्याच्यामुळेच दत्तूचा खून झाला असावा व तो खुश होऊन धनालाही खुशखबरी देतो व दोघेही खुश होतात आणि त्याच्यानंतर ते आनंद व्यक्त करू लागतात. परंतु त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकत नाही आणि त्यांच्या पुढे अचानक दत्तू येतो. दोघेही आश्चर्यचकित होतात व त्याला विचारू लागतात तू जिवंत कसा, कारण दत्तू तर मेला आहे हे त्याला एकाकडून कळाले होते. तेव्हा दत्तू म्हणतो तो दत्तू आमच्या शेजारील दत्तू आहे व तो मी नव्हे. हे ऐकून दोघेही आश्चर्यचकित होतात. दुसऱ्या दिवशी मानकू आपल्या कामाला लागतो. त्याच्या दुकानात तो काम करत असताना अचानक त्याच्यासमोर एक मुलगी येते. ती पुढे सांगते की तिला एका पिक्चरमध्ये काम मिळाले आहे व पिक्चरमध्ये तिचे काम सायकल चालवायचे आहे, पण तिला सायकल चालवायला येत नाही. ती मानकूला विनंती करते की तुम्ही मला सायकल चालवायला शिकवाल का. पहिले मानकू तिला सायकल शिकवण्यासाठी तयार होत नाही, पण नंतर तो असा विचार करतो की जर आपण हिला सायकल चालवायला शिकवले आणि सायकल शिकवता शिकवता हिचा खून केला तर आपले हे काम होऊन जाईल. ह्याचा विचार करून मानकू तिला सायकल शिकवण्यासाठी मी तयार आहे असे सांगतो. नंतर मानकू तिला सायकल शिकवू लागतो. एके दिवशी धना तिथे येऊन पोहोचते व हे दोघे एकत्र एकदम जवळ आलेले असताना ती बघते व तिला हे सहन होत नाही व ती त्या मुलीसोबत भांडण करते व तिला इथून निघून जाण्यास सांगते आणि ते मानकूला सांगते की तू हिला सायकल अजिबात शिकू नकोस. मित्रांनो, या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर या नायकाने एक गेस्ट अपीअरन्समध्ये 15 मिनिटाचा रोल केला आहे. याच्यामध्ये त्याने एका
मनोरुग्णाची म्हणजेच वेड्या माणसाची भूमिका केलेली आहे. अतिशय कॉमेडी असा हा 10 ते 15 मिनटाचा सीन आहे. जॉनी लिव्हरची पुढे मानकूच्या मावशीसोबत भेट होते आणि या दोघांच्या संभाषणातून मानकूच्या मावशीला हे लक्षात येते की हा वेडा माणूस आहे. त्यानंतर पुढे ती घरी आल्यानंतर मानकू आणि धनाला हे सगळं सांगते. पुढे ते हेही सांगते की मी घरात एकटा असताना तो मला मारायला आला आणि ती पुढे हेही सांगते की त्या वेड्या माणसाच्या घरामध्ये कोणच नाही आणि तो एकटाच आहे. हे मानकू ऐकताच त्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते. जर हा घरी एकटाच असेल तर आपण याचा खून कधीही करू शकतो व तो त्याच्या खुनाचे नियोजन करू लागतो. दुसऱ्या दिवशी मानकू आणि धना त्या वेड्या माणसाच्या म्हणजेच जॉनी लिव्हरच्या घरी त्याचा खून करण्यासाठी सुरा घेऊन जातात. तेथे गेल्यानंतर मानकू त्या जॉनी लिव्हरला मारण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ते काही शक्य होत नाही व ते अयशस्वी होतात. त्यानंतर ते दोघे तिथून पळून जातात आणि एका ठिकाणी येऊन बसतात व ते बोलू लागतात की मावशी आणली घरामध्ये, तिचाही खून करले झाले नाही. त्यानंतर आत्ता त्या वेड्या माणसाचा म्हणजेच जॉनी लिव्हरचा खून करायला गेलो होतं, पण तेही शक्य झाले नाही. असे किती दिवस चालणार? आपल्याला लवकरच काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. त्या दोघांची बोलणे चालू असताना तेथे मानकूची मावशी येते व ती सर्व काही ऐकते व तिला हे सगळे प्रकरण कळते. त्यानंतर मानकू आणि धना दोघेही घरी जातात. मावशी तिथे हजर असते. ती मानकूला म्हणते, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, हा सुरा घे आणि खूपच माझ्या पोटात. यावर मानकू आश्चर्यचकित होतो व तो मावशीला विचारतो की तू असे का म्हणत आहेस? यावर मावशी उत्तर देते की अरे, तुला ज्योतिषाने सांगितले आहे ना की तू एका माणसाचा जर खून केलास तर तू धनवान होशील म्हणून. यावर मानकू म्हणतो की मी असं करू शकत नाही, तो खूप भावनिक होतो. यावर मावशी म्हणते, असं ज्योतिषाच्या नादाला लागून त्याचं काही ऐकायचं नसतं. माणसाचं खरं भविष्य हे त्याच्या माणसाच्या हातात असतं. कष्ट करून पैसा कमवायचा असतो, हेच जीवनाचे सत्य आहे. हे ऐकून मानकू हा भावनिक होतो व त्याला मावशीचे सगळे बोलणे पटते. त्याच्यानंतर मानकू व धना हे दोघेही लग्न करतात व या पिक्चरचा शेवट तिथेच होतो. असा हा पिक्चर मित्रांनो खूपच बघण्यासारखा आहे. पिक्चर अशोक सराफचे जर तुम्ही चाहते असाल तर हा पिक्चर एकदा जरूर बघा, जरूर पहा. मित्रांनो, हा पिक्चर इंटरनेटवर डाउनलोड करून तो पाहणे खूपच अवघड आहे, कारण हा पिक्चर इंटरनेटवर अवेलेबलच नाही आहे. खूप शोधल्यानंतर मला एका ठिकाणी हा मूवी सापडला. जर तुम्हाला हा पिक्चर डाउनलोड करून पाहायचा असेल तर मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. मी तुम्हाला ह्या पिक्चरची डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड करेल. एकदा कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा.